ठिकाणी जे बधाने म्हणून उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येत आहे, आपण त्याकडे बघू शकता. आणि भाजपचे जे कार्यालय आहे मुख्यद्वार त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे. या उमेदवार जे बधाने म्हणून उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जो माझ्या प्रभागात सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये मला सर्वात जास्त मार्क मिळाले, पर्सेंटेज जास्त होतं. तरी अतुल सावे यांचे पी आहे जे साळवे म्हणून त्यांना ही उमेदवारी दिलेली आहेत आणि त्यांना जे सर्वेमध्ये फक्त 3% मार्क मिळालेले आहेत. आणि या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या प्रचार कार्यालय जे भाजपचे प्रचार कार्यालय आहे त्याच्यासमोर लावण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी कुठलीही अनुचित प्रकार घडू नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी परत एकदा आपण बधाने यांच्याकडे जाऊ. ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे शिवतीर्थवर मनसेच्या महिला उमेदवार पोहोचल्या आणि त्यांचं औक्षण या ठिकाणी केलं जातंय. ज्या उमेदवारांना मनसेतून उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवारांचं या ठिकाणी शर्मिला ठाकरे औक्षण करतात. तर दुसरी दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर. गोरगरिबाच्या का तोंडातला घास टाकून सनी तो त्याच्यासाठी पळतोय, म्हणून आम्हाला त्याची तळतळ आहे. हात जोडून नम्र विनंती तुम्हाला. या ठिकाणचे पोलीस निरीक्षक बोलत आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त लावलाय, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून बंदोबस्त लावला. पण मंत्री खासदार यांच्या गाडीवरती आलेले होते सगळे, त्या गाडीवरती काय या ठिकाणी लावण्यात आलं, फोटो फाडण्यात आले. तो त्यांचा आता अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी काय जबाबदारी विचारली. गाडीवरती काळं लावलं जातं, त्यावरती पोलीस काय कारवाई करणार पुढे आता भविष्यात बघू काय असेल ते. त्यांच्या संदर्भात काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काही घेणार का? रॉकेल अंगावर ओतून घेतलं त्यांच्या संदर्भात काय तुम्ही पकडलं पण होतं काही वेळ? काढून घेतलेलं आहे, ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडून काढून घेतलंय, त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि योग्य तो बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे. आता किती बंदोबस्त वाढवलेला आहे, किती जण आले? आरसीपी लावलेले आहे, आम्ही आरसीपी पथक पूर्णपणे लावलेलं आहे. निश्चित आपण पाहतो की आरसीपी या ठिकाणी विशेष काळजी घेण्यासाठी पोलिसांकडून आरसीपीचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या वतीने काळजी घेण्यात आलेली आहे. काही जणांना या ठिकाणी ताब्यात घेतलं होतं, परंतु त्यांना सोडून देण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि या संदर्भात काय कारवाई करायची ते महत्त्वाचं, नाहीतर त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असंही पोलिसांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी आता तुम्ही फेकून देते. प्रशांत बधाने हे या ठिकाणी त्यांनी बैठक मारलेली आहे. या ठिकाणी भाऊ प्रशांत बधाने हे बऱ्याच वेळापासून बोलत होते. आता त्यांना तो त्रास जाणवू लागला, ते बसलेले आहेत, ते थरथर कापतायत आणि त्यांनी अंगावर रॉकेल घेतल्यामुळे त्यांना त्रास होतो. या ठिकाणी खरं तर त्यांना उपचाराची गरज आहे, परंतु या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर या ठिकाणी झालेले आहेत. आम्ही पाठीमागे घाबरू नका तुम्ही. या ठिकाणी त्याला अश्रू अनावर होते, ते उद्विग्न झालेले आहेत. आणि आपण बघू शकतो त्यांचं म्हणणं आहे की मी इतकं पक्षाचं काम केलं तरी माझ्यावर अन्याय होतं असं त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी मला कशाला केलं? प्रशांत बधाने आहेत. बधाने यांनी अंगावर रॉकेल घेतलेलं आहे, त्यांना त्रास होतोय आणि ते उद्विग्न झालेले आहेत. आणि ते जे भाजपचे नेते अतुल सावे असतील किंवा भागवत कराड यांच्यावरती या ठिकाणी आरोप करतायत. तुम्ही तुमच्या पीएच्या किती उद्घाटनाला गेले? जनता पार्टीचं त्यांनी त्याच्या पीएनं काय काम केलेलं आहे विचारा अतुल सावेंना, विचारा त्या डॉक्टरला विचारा. तुझ्या माणसानं तुझ्या
नातेवाईकानं वारड्यामध्ये प्रभागामध्ये काय काम केलं, एक काम सांग म्हणा, एक काम. नाही तर माझं काम साहेब, जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष येत नाही ते येत नाही. मात्र तुम्ही सगळे आक्रमक होतात म्हणून मंत्री निघून गेले. साहेब ते निघून नाही गेले. त्यांच्या मी त्यांच्या 2 दिवसापासून मी कालपासून पाय पडतोय साहेब. तुम्ही या समोर यायला तयार नाही साहेब, मला भेटायला तयार नाही साहेब. सर हे जर इमानदार होते, यांनी जिल्हा अध्यक्ष सुद्धा इमानदार होते तर यांनी सर्वे आणावा, माझा सर्वे मला दाखवा. हे काय म्हणतात साहेब, अतुल सावे साहेब काय म्हणतात, सर्वे मध्ये तुझं नाव पाहिजे. अहो तुमच्या सावेचं 3% नाव आहे, तुमच्या पाल्याचं 10% नाव आहे, याचं 70% 55% नाव आहे या पाटलाचं. आणि या पाटलावरती न्याय तुमच्या काय फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली का? वंजाऱ्यांची पार्टी आहे का? वंजाऱ्यांची पार्टी आहे का? यांना भारतीय जनता पार्टीत न्याय होतो ना, जनतेची पार्टी आहे. साहेब प्रदेश अध्यक्ष